हॅलो गाईज, सुनीता किचनमध्ये तुमचे स्वागत आहेत. आज मी बनवली कचोरी, खस्ता कचोरी. घरी काही असं एवढं सामान नव्हतं, पण मुलं म्हणे काही आम्हाला काहीतरी दे करून गरम गरम. तर मग घरी मला चण्याची डाळ दिसली. काही नाही, या कचोरीमध्ये तुम्ही चण्याची, उडदाची डाळ, मुगाची डाळ, जी डाळ घरी बरबटीची वगैरे असेल तर ती लगेच आपण घेऊन ते करू शकतो. ते भिजवून नाही घालायला लागत, काहीच नाही. लगेच ती कोणची डाळ घेतली, तव्यावर फ्राय केली ना, मिक्सरातून काढली की तो मसाला तयार होऊन जातो. त्या मसाल्यामध्ये आपण कोणचीही फिलिंग भरू शकतो, काहीही भरू शकतो. तर काही नाही, 2 वाट्या मैदा घेतला, एक छोटा कप बरासा रवा घेतला. रवा कमीच घ्यायचा. त्यात 3 चमचे तूप घातलं, थोडं अजवाईन टाकलं, थोडं मीठ टाकलं आणि असा घट्ट असा गोळा तयार करून तो वेगळ्या पातेल्यात ठेवून दिला. त्यानंतर मग मला चण्याची डाळ दिसली. चण्याची डाळ छान ते धुवून घेतली आणि लगेच तव्यावर तेल टाकून ते परतून घेतलं. त्यामध्ये मग तिखट, मीठ, हळद, आमचूर पावडर नव्हतं माझ्याकडे, तर मग मी लिंबूसाठ आणि कैऱ्या भिजू घातल्या 2 वेळेवरच. थोडी साखर टाकली तर त्याचंच ते आंबटपणा येऊन गेला. आणि मेन म्हणजे पुदिना, हिरवा पुदिना असला की मी नेहमी वाळू घालते, आणि पुदिना नेहमीच घरी राहते, तर पुदिन्याचा फ्लेवर छान लागतो कशात पण. म्हणून त्यामध्ये मी पुदिना टाकला. कढीपत्ता हिरवा नव्हता, वाळून ठेवते नेहमीच, तर मग तो वाढलेला. तर घरीच मला सगळं सामान मिळालं. हे काहीच कुठे दुकानात वगैरे जावं नाही लागलं, काही नाही. आणि 2-3 लसणाच्या कड्या, थोडं आलं पेस्ट सगळं घेऊन ते मिक्सरातून मिक्सरातून काढताना त्यामध्ये पाणी न टाकता तसंच ते मिक्सरातून काढायचं, कारण की आपण डाळीमध्ये पाणी टाकूनच शिजवतो ना, ते पाणी पूर्ण आटू द्यायचं आणि नंतरच मग ते मिक्सरातून काढायचं. मिक्सरातून ते मोकळं असं काढलं की बस, पटापट पुऱ्या लाटून घ्यायच्या. त्यामध्ये ही फिलिंग भरून टाकायची आणि गरम गरम त्याला तळायच्या. आणि असं नाही की याला टमाटर सॉसच पाहिजे किंवा याला कोणची चटणीच हवी, काही नाही. मी किसलेलं लोणचं करून ठेवलेलंच आहे. त्या किसलेल्या लोणच्यासोबत पराठा वगैरे, वेळेवर तर आपण पराठा घेतो, पोळी वगैरे याच्यासोबत पण आम्ही जेवता असं भाजीचं किंवा कशाचंच आम्हाला हे नाही पडत. आणि टमाटो सॉसचं तर वेळेवर कुठून आणणार, म्हणून मग असं लोणचं करून ठेवलं की या पुऱ्यासोबत तर एवढे सुंदर लागे ते लोणचं. बारीक कांदे तळले, छान कांदे चिरले आणि ते फिलिंग थोडं टाकलं त्यात, आणि खूप छान कचोऱ्या पहा, वेळेवरचा बेत. मी तर सोचलं नव्हतं की आज आपण कचोऱ्या बनवू किंवा काही करू म्हणून, पण पहा वेळेवरच लगेच तयार झाल्या. जास्त वेळही लागत नाही, जास्त सामान पण लागत नाही याला, आणि काहीच नाही. आपल्या घरच्या घरीच थोडंफार सामान मिळतंच, त्याच्याच वेळेवरचं हे कचोऱ्या वगैरे तयार होतात. आणि मुलांनी छान खाल्ल्या, खूप छान झाल्या होत्या. माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईल.